श्री स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचितापणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असते पै हावेरी नामग्रामी, याची रुईती गृहास्त्रमी. बाळपण आम्ही द्विज कोणी राहत होते आनंदे, संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात ते उभगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती परटली तयांची. लटिका उहा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र, कोणी नाही कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाच्या मनात या परी विचार येत, सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना, जरी संसारी वर्तिती. तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणाप्रती. कोठे आता भेटेल, हाच विचार रात्रंदिन. चित्ताचे न होय समाधान, तयाप्रती सुस्वप्न. 3 रात्री एक पडे, पंचपक्वान्य सुवर्ण ताटी. भरून आपणा पुढे येती, पाहून ऐशा गोष्टी. उल्हासले मानस, तत्काळ केला निर्धार. सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढत्तर विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मोरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. हे ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपर, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, दिगंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्प करून जन निघती घराहुनी. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊन दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी सादर असावे. मोरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्ती तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनांचे माहेर. अलिप्तपणे संसार, करुणी काळक्रमिता ती. परितयांची नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती, कामना चित्ती धरुनी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरोसा पूर्ण असावा. ऐसे ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, तीही चित्ती तोषली. तीही झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमा मरण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडामोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हारराव दीक्षिते, आनंदोनी संस्कार केले यथाविधी. चिदंबरम नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहून जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाढत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांच्या घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागे आणले. मृतिकेचा गज करुणी, पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्याशी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजसी प्राणी येऊन तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती, पाहून सर्व आश्चर्य करती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदर्थार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळून द्रव्य बहुत खर्चले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुनी, दीक्षितांशी समजले. जले भरले होते घट, तयांशी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी. एक समय ते सहजसी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. राव बाजींशी वृत्तांत, कर्णोपर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित, ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसा सांगतात दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित निरोप मागसी. पोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले. परतंत्र जन्मावरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी.
तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरवडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा, एकता पावन श्रोता भक्ता, करुणी एकाग्र चित्ता उधन द्यावे श्रोते हो. पुढील अध्याय कथा. कथन बाळप्पा करील जप ध्यान, त्याची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे ह्याची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझी चित्ती, शंकराची प्रेमळ प्रीती, सदा वास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसर प्रेमळ भक्त दशमाध्याय गोडा. श्री स्वामीराज पर्णमास्तु, शुभ भवन्तु, श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. एकादशोध्याय. श्री गणेशाय नम. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगुडी आले, पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे, श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती. तेथे आपला मनोदय सिद्धीला जाईल निसंशय, फिटले सर्वही संदेह. श्री सद्गुरु कृपेने परी मुरगुडीचे विप्र, बाळप्पासी सांगत गांगणापूर विख्यात, महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे, मानला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गांगणापूर परम पावन स्थान ते, कामना धरून चित्ती सेवे करी सेवा करती. जेथे वाहे भीमरथी स्नान करती भक्तजन, पुत्र कामना धरून चित्ती आराधती नृसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य, कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन, कोणी करती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी, मागून या मधुकरी निर्वाह करते आपला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहून आनंदले, नृसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून, मागुती येते गावात सेवे कर्याबरोबरी. मागून या मधुकरी वचनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपी ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे, करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोनी ग्रामा माझे येती ते. बाळप्पा ते गृहस्थ श्रमी, संतती संपत्ती सर्ववत सदनी. परान्न ठाव नसे स्वप्नी, सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून गृह सुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वानी सेविती घरी, येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी, उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. आयाराम सेवे करी राहत होते गांगणापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती, तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांच्या घरी, मागून या मधुकरी. जाऊनी संगमावरी झोळी उदक बुडवावी. आणून बाहेरी बैसून तेथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निषेधीन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले. अतितर कष्ट सोसिले सद्गुरु कृपा नोह्याची. हीन आपले प्राक्तन भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निषेधिनी येती बाळप्पाच्या मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नियम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी ती नेते मूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पाच्या चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी. निद्रस्थ असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तो त्यासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली एक ओळ, करू नये उतावळी. ऐसे पाहून त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान ते न झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षतळी ठेवून वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करूनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालूनी उर्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले नित्य कर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेगारणे.
त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुंशी तयासी. मार्गावरी जहाले चरण चाली चालूनी. अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी. गीत गावनी परोपरी स्वामी महिमा वर्णिताती. दूरदेशीचे ब्राह्मण वैश्यादिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकुनी दर्शनाते धावती. तयांची झाली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी. नाम घोषते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येती. तैसे भिक्षु व गृहस्थ स्वामी दर्शन कारणे. कानपाटे नाथपंथी संन्यासी फकीर येती. रामदासी अवरपंथी दर्शन येती स्वामींच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचुनी स्वामी महिमा वर्णिती. तय क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी. पूर्व पुण्य तयांचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होऊन सेवे करी सुहस्ते करील श्री साकरी. ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी. जयाचा महिमा आगाध जो केवळ सच्चिदानंद. विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मावरी. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. श्रोते सदा परिसोत एको दशाध्याय गोढा. श्रीरस्तु शुभ भवंतु. श्री स्वामी समर्थ. द्वादशाध्याय. श्री गणेशाय नमः. कराया जगद उद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायांचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली येशी. ऐशा गर्दीत आपणाशी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निधन पातले. अजान बाहू सुहास्य वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सददित झाला चरणी बाळ ठेविला. क्षणिक मी पण विसरला परम तोषला मानसी. गंगा मिलनी सागरी जैसी तरंग जला भितरी. तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ झाला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणाची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्री ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा वृत्तीने दाविले. धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथुनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोनी. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांशी. बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांशी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असतील नृपमंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी खिन्न झाले. म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नव्हेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटक माते आचरुनी. घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य. मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी. जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाच्या अंतरी. सुंदराबाईचे हे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करे ऐसी. आपणही श्रीसेवेशी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला. मने सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरी इतरांशी तुच्छ मानू लागली.
या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहुनी नाना युक्ती मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजा अधिक व्हावा यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेवती. समर्थांच्या येताचित्ती अरण्यात ही वस्ती करती. परी तेथे पूजा आरती नियमे करती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी चढली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी बेंबी मधुनिया रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःख विवळ होत म्हणती कैसे करावे. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञने बाळप्पासी यावे मरण विष दिले कानोल्यातून. पडले आज बाहेर स्वामी कृपेनं आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतरीपरी स्वामी मैन जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी. आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तैसे आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेच सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून. न करावेची पूजन नित्य माझी लिहिले असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जमाता श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जमात श्वशूर उभयंता करती विचार. बाळप्पा ते आता दूर केली पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला. ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्ट एकूण कापट्टे मनी आणले. म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंत्यांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहून चाकरी करी असे लिहिले असे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करती येती दयाळ. जे केवळ दयाघन भक्त जकल्पद्रमू. विश्वशंकर दोघे जण तयांशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज परमास्तु. श्री स्वामी समर्थ.